आज आपण उपवासाचे कुरकुरीत असे वडे बनवून घेणार आहोत। आपण नेहमीच साबुदाणा वडे खातो, पण एकदा हे भगर वापरून केलेले वडे नक्की करून बघा। सगळ्यांना आवडतील आणि सगळे आवडीने सुद्धा खातील। याला तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, गोड दह्यासोबत, किंवा एखादी शेंगदाण्याची चटणी सुद्धा उपवासाची बनवून यासोबत खाऊ शकता। चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी सर्वांना ओम साईराम। तर इथे मी 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। नंतर त्यामध्ये सेंधव मीठ टाकायचं आहे। तर इथे वाटीचं प्रमाण घ्या, म्हणजे भगर जी आहे ना चांगली शिजल्या जाईल। तर इथे 2 चमच्याचे थोडं कमी, म्हणजे 1.5 चम्मच वगैरे इथे मी सेंधव मीठ घेतलेलं आहे। तर थोडंसं जास्त टाकलं तर हे का बरं टाकलं तर हे समोर मी व्हिडिओमध्ये सांगते। तर आता चांगलं मिक्स करायचं, मीठ विरघळू द्यायचं। त्यामध्ये 1 वाटी मी भगर घेतलेली आहे। तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये पाण्यामध्ये टाकायची आणि चांगलं मिक्स करायचं। एकदा मिक्स केल्यानंतर त्याला गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला 5-1 मिनटं लो फ्लेमवरती शिजू द्यायचं। बिलकुल लो फ्लेमवरती, मोहागी म्हणू शकतो आपण त्याला, तर शिजू द्यायचं। भगर जास्त असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो, भगर कमी असेल तर कमी वेळ लागू शकतो। आता बघू शकता 3-4 मिनटानंतर मी झाकण उघडून घेतलं तर भगर मस्त अशी शिजलेली होती आणि छान अशी मऊसूत झालेली होती। जर भगरला थोडं पाणी वगैरे कमी पडलं तर पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा त्याला शिजू द्यायचं। आता ही भगर जी आहे एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायची आहे। थंड होण्यासाठी याला पसरट ताटामध्ये काढायचं आणि थंड होऊन राहिलं तोपर्यंत आपण इथे काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकून घेऊया। 2 ते 3 आता यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। अर्धा चमचा साबूत जिरं टाकायचं आणि 2 ते 3 चमचे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। तर इथे मी एक बॉईल केलेला मोठ्या आकाराचा बटाटा घेतला, त्याचे छिलके काढून घ्यायचे आणि त्याला किसून घ्यायचं। तर चांगलं सगळं किसून घेतलं ना की चांगलं एकजीव होतात। तर हाताने वगैरे स्मॅश न करता असं किसून घ्या। आता सगळं चांगलं मिक्स करायचं। आता 1 किंवा 2 चमचे इथे तेल घालायचं, त्यामध्ये चांगलं मिक्स करायचं। आणि आता असं वाटून राहिलं आपल्याला की हे जे मिश्रण आहे कोरडं वाटत आहे बा, तर थोडंसं अर्धा चमचा किंवा 1 चमचा पाणी लावून अर्धा चमचाच टाका। तर याचा चांगला उंडा मळून घ्यायचा एकसारखा अशा प्रकारे। आता यामध्ये सेंधव मीठ थोडंसं का बरं टाकायला सांगितलं होतं जास्त, तर कारण की बघा यामध्ये आपण आलू जे मिक्स केलेलं आहे म्हणून म्हटलं थोडंसं यामध्ये किंचित जे आहे ना मीठ थोडं जास्त टाका, म्हणजे सगळे इकडे बॅलन्स होऊन जाईल, नाही तर फिक्के फिक्के लागतील। आता या मिश्रणाचे वडे थापतो ना तसे वडे बनवायचे आणि मध्यभागी पाण्याचं बोट लावून गोल असं करायचं, म्हणजे मेंदू वड्याचा शेप तयार झाला आणि वडेसुद्धा आपले इकडे तयार होत आहेत। तोपर्यंत काय करा की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा। आता फक्त काय करायचं की कढईमध्ये तेल गरम करायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आता मिरचे टाकायचे। तर मिरचेचं जो आहे ना पोट फोडून घेतलं आहे, नाही तर मग अंगावर उडतील। तर इथे 2 मिरचे मी तळून घेतले। तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नका तळू। आणि मग इथे वडे जे आहे ना टाकून घेतलेले आहे। तर एकदम खूप जास्त वडे टाकायचे नाही, कारण की शिजलेही गेले पाहिजे, पलटवायला त्रास नाही झाला पाहिजे। तर अर्ध्या 1 मिनटानंतर अशा प्रकारे पलटवून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम तळत असताना मिडियम ठेवायची, लो फ्लेम बिलकुल ठेवायची नाही आहे। तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा। लो ठेवली जर वडे तळताना तर तेलकट होण्याची शक्यता राहते आणि तेलकट वडे खावेसे वाटत नाही। तर 1 ते 1.5 मिनटानंतर पलटवून घेतले आणि असेच आलटून पालटून चांगले शिजवून घ्यायचे आणि लवकर शिजतात, फार वेळ लागत नाही शिजायला। तर बघू शकता एकदम असे ब्राऊन, जास्त काळे होऊ देण्याची गरज नाही, जाळायचे नाही, तर चांगले लागणार नाही नंतर। आणि बघू शकता अशाच कलरचे जे आहे ना वडे तळून घ्यायचे, पटापट तळले जातात, जास्त वेळ लागणार नाही। आता वडे बघू शकता बिलकुल तळून रेडी आहे, पटापट तळले जातात। आणि याला काय करायचं आता मस्तपैकी